रस्त्याचे काम चालू आहे। मागील 2 वर्षात सहपदरीकरणाचे काम देखील चालू आहे। आमची शासनाकडे मागणी आहे। पुणे कोल्हापूर साठी 6 ते 7 तास लागतात। सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो। सामान्य माणसाचे पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जाते। ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जाते ते देखील वेळेवर पोहोचत नाही। कोल्हापूर, पुणे, सातारा आणि कराड या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करत आहोत। कुठलीही वाहतूक थांबवून सर्वसामान्यांना आम्ही त्रास देणार नाही। सर्व्हिस रोड जोपर्यंत सुरळीत होत नाही मग कुठलाही टोल घेऊ नये ही शासनाकडे मागणी। या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि गेल्या 2 वर्षांमध्ये सहापदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे। आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे ते कोल्हापूर 7 ते 9 तास त्या ठिकाणी लागतात। सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो। सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं। ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जातं ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही। प्रचंड खड्डे, ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता। 6 लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुणे, सातारा, कराड आणि कोल्हापूर या 4ही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय। कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही। नॅशनल हायवे सहापदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत। नाही, सरकारी अधिकारी बोलतायत, परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे। त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही, आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ। आम्ही भाकरी घेऊन आलेलो आहे, इथंच बसणार आहे आम्ही। तुम्ही लक्ष वेधताय साहेब, पण याच सगळ्या रस्त्यावरून मंत्री सुद्धा फिरत असते, त्यांना कधी हे रस्ते दिसले नाहीत का? नाही, मला वाटतं आता टोल फ्री असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल। एकीकडे मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे, त्यासाठी पैसे खर्च केले जात आहेत। मात्र हे सगळे रस्ते जे गरजेचे आहेत ते करण्याकडे कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष दिसतंय। काय भूमिका वाटते? नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे 450 लोकांचा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो। 50% त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे होतात अशी वास्तवता आहे। आणि म्हणून अजून देखील हा क्वाड्रिलॅटरल ट्रँगल आहे, हा प्रचंड जुना हायवे आहे। आज या हायवेची देखील दुरावस्था आहे। सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत। लोकांसाठी हे सरकार नाही आहे, स्वतःसाठी हे सरकार आहे, हे या सगळ्या कृतीतून दिसून येते।